स्वतःचंच घर, पण तिथंच राहताना वाटतंय की जागा कमी पडते. बिल्डिंग जुनी झाली, पण नव्याने सगळं बांधायचं म्हटलं तर बिल्डिंगचा काही नेम नाही. आणि जे येतात ते आपलीच जमीन आपल्याच हातून हिसकावून घेतात. मग करायचं काय? तर यावरचा चांगला पर्याय म्हणजे स्वयं पुनर्विकास. हा पर्याय सध्या खूप चर्चेत आहे. हा पर्याय नेमका काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात स्वयं पुनर्विकास म्हणजे काय. स्वयं पुनर्विकास म्हणजे रहिवाशीच मिळून एकत्र येतात आणि स्वतःचा प्लॅन, स्वतःचा आर्किटेक्ट, स्वतःचा कॉन्ट्रॅक्टर निवडून आपली बिल्डिंग स्वतःच उभारतात. स्वयं पुनर्विकासाचे फायदे काय आहेत पाहूयात. नफा बाहेरच्यांचा नाही तर रहिवाशांचाच. फ्लॅटची साईज वाढते, घर मिळणाऱ्या वेळेचं नियंत्रण आपल्याकडेच असतं. ट्रान्सपरन्सी राहते, काही लपवाछपवी होत नाही. सर्व निर्णय सोसायटी घेते, आपली जमीन आणि आपलाच हक्क बजावू शकतो. पण हे सर्व खरंच शक्य आहे का? हो, पण ह्याला काही अटी आहेत. सोसायटीची आर्थिक तयारी पाहिजे, सर्व सभासदांची एकमताने सहमती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य मार्गदर्शन. स्वयं पुनर्विकास कसा सोपा आहे हे देखील पाहूयात. मुंबई महानगरपालिकेपासून ते म्हाडापासून ते सहकारी बँका आता स्वयं पुनर्विकासासाठी विशेष पॉलिसी आणि आर्थिक मदत उपलब्ध करत आहे. राज्य सरकारने तर एक खिडकी योजना आणून स्वयं पुनर्विकासाला चालना दिली. यासाठी पीएमसी बँका कर्ज देतात, पीएमसी मार्गदर्शन करतात आणि सरकार त्याला मदत करते. अर्थात योग्य सल्लागार, अनुभव असलेली पीएमसी आणि योग्य नियोजन असेल तर स्वयं पुनर्विकास हा एक गेम चेंजर ठरू शकतो.